राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगवेगळी क्षेत्र असली तरी मधल्या काही काळापासून हे दोन्ही क्षेत्र आता एकच असल्यासारखे वाटत आहे। याचे कारण म्हणजे अनेक कलाकार राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत, तर अनेक राजकारणी मनोरंजन क्षेत्रात देखील सक्रिय असल्याचं दिसून येतं। कलाकार निवडणूक लढवतात हे काही लोकांसाठी नवीन नाही। आजवर अनेक मोठमोठ्या कलाकारांनी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून आपले नशीब आजमावले आहे। यात काहींना मोठे यश तर काहींना अपयश मिळाले। दरवेळेस निवडणुका जवळ आल्या की कोणत्या ना कोणत्या कलाकाराची राजकारणात एंट्री होणे हे एक समीकरणच झालं आहे। आता लवकरच बहुप्रतीक्षित अशा बिहारच्या निवडणुका येऊ ठाकल्या आहेत। याच निवडणुकांचे औचित्य साधत मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्तीची राजकारणात एंट्री होत आहे। याच व्यक्तीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। बिहारच्या निवडणुका या 2 टप्प्यात होणार आहेत। पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे। या निवडणुकीचा निकाल हा 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे। यामुळेच आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे। आता या निवडणुकांमध्ये कोणत्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अशातच आता त्याच पार्श्वभूमीवर बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 2025च्या विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे। मैथिलीने भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे। या भेटीदरम्यान तिचे वडीलही उपस्थित होते। विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांच्यासोबतचा तिचा फोटो समोर आल्यानंतर तिच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे। गायिका मैथिली ठाकूरने आपल्या गाण्यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत। भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रविवारी 5 ऑक्टोबर 2025 त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर केले। विनोद तावडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की 1995 मध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार सोडून गेलेल्या कुटुंबातील मुलगी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहारची बदलती घडी पाहून बिहारला परत येऊ इच्छिते। आज गृहमंत्री नित्यानंद राय आणि मी त्यांना आग्रह केला की बिहारचा सामान्य माणूस तिच्याकडे बिहारच्या लोकांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा करतोय आणि तिने त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात। बिहारची कन्या मैथिली ठाकूर यांना शुभेच्छा। विनोद तावडे यांच्या या पोस्टनंतर सगळीकडे मैथिली भाजपतर्फे बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या। 25 जुलै 2000 रोजी मैथिली ठाकूरचा जन्म झाला। तिने तिच्या आजोबा आणि वडिलांकडून भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतले। तिने हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, पंजाबी, तमिळ, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली। 25 वर्षाच्या मैथिलीला मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युवा पुरस्कार मिळाला। निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूरची बिहारची स्टेट आयकॉन म्हणूनही नियुक्ती केली होती। भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या मैथिली ठाकूरची बिहारच्या लोकसंगीतातील योगदानाबद्दल 2021च्या संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी निवड झाली। मैथिली ठाकूरचा प्रवास रियालिटी शो पासून सुरू झाला होता। 2017 मध्ये रायझिंग स्टार इंडिया या रियालिटी शो मधून तिला मोठं यश तसंच लोकप्रियता मिळाली। तिच्या आवाजाने गाण्यांनी प्रेक्षकांसह जजेसलाही भुरळ पाडले। तिने अनेक पारंपरिक लोकसंगीत देखील सादर केली होती। या पारंपरिक लोकसंगीतांच्या सादरीकरणामुळे तिला सिंगिंग स्टार्समध्ये देखील वेगळाच दर्जा मिळू लागला। मैथिली ठाकूरने पारंपरिक लोकसंगीतांसह अनेक गाणीही गायली आहेत। माई रे माई, रंगबत्ती आणि छठ पूजा गीत ही तिची काही गाजलेली गाणी आहेत। मैथिली ठाकूर संगीत बॅकग्राऊंड असणाऱ्या कुटुंबातील आहे। त्याशिवाय तिने अनेक भजनंही गायली आहेत। नगरी हो अयोध्यासी, नवरात्रि के भजन, हरे नाम नहीं तो जीना क्या, पता नहीं किस रूप में आकर, ये तो प्रेम की बात है अशी भजनं देखील गायली आहेत। मैथिली ठाकूर तिच्या गाण्याद्वारे आणि पोस्टद्वारे लाखो रुपयांची कमाई करते। मीडिया रिपोर्ट्सनुसार मैथिलीचं नेटवर्थ कोट्यवधी रुपये आहे। मैथिली सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चर्चेत आली होती। सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला पूर्णपणे बायकॉट केलं होतं। तेव्हा तिने ती फिल्मी गाणी गाणार नसल्याचं म्हटलं होतं। तिचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे। मैथिलीने जशी कला विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली तशीच राजकारणात देखील करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।
याशिवाय मैथिली ठाकूर निवडणूक लढणार का? जरी निवडणूक लढवली तरी चांगली लोकप्रतिनिधी म्हणून बिहारच्या जनतेसाठी चांगलं काम करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.